नमस्कार, आपला विषय 24 या यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रेडिट लिंक सबसिडी योजना. तर या योजनेला प्रधानमंत्री आवास योजना असेही संबोधले जातात. तर घर बांधणीसाठी 6 लाख रुपयाचे कर्ज कसे उपलब्ध होतात, गृह कर्जात 2,67,000ची सबसिडी कशी मिळते आणि गरिबांना हक्काचे घर कशा प्रकारे मिळते, त्या संदर्भात डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार. चला सुरू करूया. तर सर्वात आधी या योजनेसंदर्भात माहिती आपण बघूया. भारतातील मालमत्तेच्या गगनाला भिडणाऱ्या किमती अनेकदा घर खरेदीदारांच्या अवक्याबाहेर ठेवतात. परिणामी गेल्या काही वर्षात परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील लोकप्रियता वाढली आहे. घराच्या खरेदीसाठी किफायतशीर गृहनिर्माण पर्याय उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा परिचय, जी सर्वांना परवडणारी घरे बांधण्याचा प्रयत्न केले जाते आणि 2022च्या अखेरीस 20 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवते. PMAY ची वैशिष्ट्ये असलेल्या विविध उपाययोजनांपैकी क्रेडिट लिंक सबसिडी योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच नाही, तर कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटांना देखील अनुदान देते. CLSS योजना काय आहे? CLSS किंवा क्रेडिट लिंक सबसिडी योजना ही PMAY शहरी अंतर्गत केंद्र सरकारद्वारे थेट लागू केलेली एकमेव योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार या योजनेच्या विविध लाभार्थ्यांना गृह कर्जाच्या व्याजदरात थेट अनुदान देते. तर आपल्याला प्रश्न पडला असेल, या योजनेचा लाभार्थी कोण आहे? तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्नावर आधारित खालील 4 श्रेणीत CLSS योजनेचा लाभ घेऊ शकतात. EWS किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग, वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापर्यंत. LIG किंवा कमी उत्पन्न गट, वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आणि 6 लाख रुपयापर्यंत. MIG1 किंवा मध्यम उत्पन्न गट, वार्षिक उत्पन्न 6 लाख आणि वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत. MIG2 किंवा मध्यम उत्पन्न गट, वार्षिक उत्पन्न 12 लाख आणि 18 लाख पर्यंत. तर आता आपल्याला दुसरा प्रश्न पडला असेल की CLSS कसे कार्य करते? तर क्रेडिट लिंक सबसिडी योजना अशी कार्य करते यावर विचार करत आहात. आम्ही तुम्हाला कव्हर केले आहे की ही योजना गृह खरेदीदारांना कर्जाच्या रकमेवर 3 ते 6.5% व्याजदरात सवलत मिळवून देते. ते कोणत्या लाभार्थ्यांमध्ये येतात त्यानुसार ही सबसिडी कर्जाच्या संपूर्ण कालावधीत मोजली जाते आणि ती रुपये 2,67,000पर्यंत देऊ केलेली सवलत थेट तुमच्या कर्जाच्या थकीत मुद्दल रकमेतून वजा केली जाते. जशी जशी मूळ रक्कम कमी होते तशी तशी EMIचा आकारही कमी होतो. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र कर्जदारांनी त्यांचे उत्पन्न घोषित केले पाहिजे आणि ते खरेदी करू इच्छित असलेले मालमत्तेची शीर्षक सबमिट केले पाहिजे. एकदा तुमच्या बँकेने तपशील पडताळणी केल्यानंतर तुमची EMI कमी करून सबसिडी तुमच्या कर्ज खात्यात जमा होते. MIG साठी क्रेडिट लिंक सबसिडी योजना, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग म्हणजे EWS आणि कमी उत्पन्न गट म्हणजे LIG चे लाभार्थी, जे बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि इतर अशा संस्थेकडून गृह कर्ज घेतात, ते 20 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा त्या दरम्यान 6.5% व्याजदर अनुदानासाठी पात्र असतील. कर्जाचा कालावधी यापैकी जो कमी असेल त्याला थेट अनुदान मिळते, जो PMAY CLS चा प्रमुख लाभ आहे. या गटासाठी असलेली क्रेडिट लिंक सबसिडी योजना फक्त 6 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी उपलब्ध असेल. 6 लाख परंतुच्या पुढे कोणतेही अतिरिक्त कर्ज 6 लाख विना अनुदानकरिता दराने असतील. क्रेडिट लिंक सबसिडी नवीन बांधकामासाठी घेतलेल्या गृह कर्जासाठी आणि सध्याच्या घरामध्ये शौचालय, खोल्या इत्यादी जोडण्यासाठी देखील लागू होईल. CLSS अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घराची चटक्षेत्र EWS आणि LIG साठी अनुक्रमे 30 चौरस मीटर आणि 60 चौरस मीटर पर्यंत असावे. लाभार्थी मोठ्या क्षेत्रात घर बांधू शकतो, तर त्यासाठी अनुदान असेल फक्त पहिल्या 6 लाख रुपयापर्यंत. तर यासाठी पात्र आणि निकष काय आहेत? योजनेचा लाभाचा आनंद घेण्यासाठी एखाद्याने पूर्ण करणे आवश्यक असलेली PMAY पात्र निकष येथे आहे. ते पुढील प्रमाणे: अर्जदार आणि कुटुंब भारताच्या कोणत्याही भागात त्यांच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे. अर्जदाराने कोणत्याही केंद्रीय आणि राज्य गृहनिर्माण योजनेअंतर्गत नोंदणी केलेली नसावी. कुटुंबातील एक महिला सदस्य मालमत्तेची सहमालकीण असणे आवश्यक आहे. मालमत्ता 2011च्या जनगणनेमध्ये सूचीबद्ध केलेल्या शहरापैकी एक किंवा लगतच्या भागात असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की गरिबांसाठी घर बांधणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण गृह कर्ज कसे उपलब्ध होतात, त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला विषय 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.